सांगलीमध्ये जयंत पाटील यांचा जलवा कायम आहे। अर्थातच असणार झेडपीच्या 11 पैकी 7 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा जो आहे तो रोवलेला किंवा फडकवला असं पण म्हणूया। महायुतीला फक्त 4 जागांवरती विजय जो आहे तो मिळवता आलेला आहे। ज्या जयंत पाटलांवरती आपण जर पाहिलं तर भर सभेत टीका करण्यात आली आणि ही टीका होत असताना जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये येतील असा देखील दावा जो होता तो नेत्यांकडून करण्यात आलेला होता। पण इथं जर आपण पाहिलं तर 7 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने विजय मिळवलेला। आपण त्यात सांगलीची आकडेवारी विशाल एकदा पाहूयात की जयंत पाटीलचे जे काही उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत, पण नेमकी आकडेवारी काय सांगते ते आपण एकदा पाहूयात। तर भाजप आहे 16 जागांवर आघाडीवर, त्याचबरोबर शिंदेची शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 5, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 11 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस देखील 9 जागांवर आघाडीवर आहे। सांगलीच्या जनतेने मला वाटतं की सगळ्याच पक्षांना समसमान मत आता तरी दिलेलं दिसून येत आहे, पण आणखी पुढचे राउंड्स आहेत। आपण पुन्हा ट्रॅक्टरकडे जाऊया। जनतेचा कौल नेमका काय तो स्पष्ट होताना दिसतोय। आघाडी बिछाडी ही समोर येत असताना बघा झेडपीचा गुलाल कोण उधळतंय। तळवडे जिल्हा परिषदेत भाजपचा उमेदवार विजयी झाल्याचं कळतंय। भाजपचा विजय झालाय। भाजपचे संदीप गावडे या ठिकाणी विजयी झाल्याचं कळतंय। त्यामुळे कुठे भाजप कुठे राष्ट्रवादी काँग्रेस, तर त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे रुपेश रावळांचा देखील आपण जर पाहिलं रुपेश रावळांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। तळवडे जिल्हा परिषदेत भाजपने आपला उमेदवार राखलाय। भाजपच्या उमेदवाराचा विजय झालाय। भाजपचे संदीप गावडे हे विजयी झाले। तर थेट आपण जाऊयात आता रत्नागिरीमध्ये काय आकडेवारी आहे, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर हे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। रत्नागिरीमध्ये रोपवे आपला समोर येतोय। भाजप 1 जागेवर फक्त आघाडीवर आहे। रत्नागिरीची आकडेवारी शिवसेना उभाठा 2 जागांवर, शिंदेची शिवसेना मात्र 16 जागांवर आपला जलवा कायम ठेवून आहे। काँग्रेस बघतोय आपण, काँग्रेसला खातंही उघडता आलं नाहीये। रत्नागिरीची आकडेवारी राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे, तर अपक्ष आपण बघतोय ते देखील अजून 1 जागेवर आघाडीवर आता दिसून येतात आपल्याला। पुन्हा आपण ट्रॅक्टरकडे जाऊया। ट्रॅक्टरची आकडेवारी काय सांगते? गाव कुसातनं ट्रॅक्टरची फिरस्ती सुरू आहे आणि सगळं अपडेट आम्ही आपल्यापर्यंत आणतोय। चला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरचं स्क्रीन काय सांगतोय बघा की सांगली जिल्हा परिषदेत शिवसेना आपण जर पाहिला, वाळवा तालुक्यात उद्धव ठाकरेंचे उमेदवार जे ते विजयी झालेले आहेत। वाळवा तालुक्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांनी विजय मिळवला। शिवसेना उभाटाचे अभिजित पाटील हे विजयी झालेले आहेत। अशा पद्धतीने एक एक करत आघाडी पिछाडी स्पष्ट होत असताना आपण जर पाहिलं तर सांगली जिल्हा परिषदेत शिवसेना उभाटानं आपलं खातं उघडलंय। तर आपण आता जाऊयात थेट लातूरमध्ये काय नेमकी आकडेवारी होत आहे, लातूरमधली परिस्थिती काय आहे ते आपण आता पाहूयात। लातूरमधली आकडेवारी समोर आलेली आहे। भाजप आपण बघतोय 8 जागेंवर आघाडीवर आहे। शिंदेच्या शिवसेनेला खातं उघडता आलं नाही। राष्ट्रवादी 2, राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष 2, काँग्रेस 7, तर इतर 1 आपण बघतोय। लातूरमध्ये आता तरी चित्र भाजप 1 जागेने आघाडीवर आहे। भाजप 8 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेस आपण बघतोय 7 जागांवर आघाडीवर आहे। वेगवेगळ्या पक्षांची विजयी घोडदौड, कार्यकर्त्यांची निवडणूक, गावकी भावकीमध्ये काही वेळेला काही उमेदवार आमने सामने एका घरातले, अशा सगळ्या परिस्थितीत आघाडी पिछाडी ही स्पष्ट होत असताना विजयाचा गुलाल देखील उधळला जातोय। 5 वर्षामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद आपल्याकडे असेल का? विकास गोगावलेंच्या नावाची चर्चा ते आताच नाही सांगत, जर आम्हाला बसावं लागेल शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य। पण इथे तुमच्या विरोधामध्ये खरं तर भाजपा पण गेली, इथे दरेकर येऊन गेले होते, पण सगळे आले परंतु जनतेने त्यांना स्वीकारलं नाही, नाकार। राज्यात एकत्र पण महाडमधलं चित्र वेगळं होतं। बघूया आता काय होतं। चला, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट पुढेचा सुमित सावंत, महाड। तर भरत गोगावलेंनी विजयाचा आनंद व्यक्त केला। लातूर जिल्हा परिषद पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजप 8 जागांवर, शिवसेना अजूनही आघाडी नाही, खातं उघडता आलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस 2, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 2, काँग्रेस 7। खरी लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्ये दिसून येते। आणखीन अपडेट आता क्षणाचं, खासदार संदीपान भुमरेंचा पुतण्या आघाडीवरती असल्याचं कळत आहे।